पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, मुलामुलीनो आणि तरुण तरुणीनो, आजपासून आपण संत योसेफच्या सणाची तयारी करण्यासाठी नोवेना सुरू करत आहोत. या प्रार्थना विधीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण पात्र व्हावेत म्हणून आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. किरिये किरिये एलेइजोन, किरिये किरिये एलेइजोन, क्रिस्ते क्रिस्ते eleison, Christe, Christe, eleison, Kyrie, Kyrie, eleison, Kyrie, Kyrie, आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या प्रायश्चित्त काळात जीवनदायी शब्दाने तू आमचे पोषण कर. प्रेममय व प्रार्थनामय जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे लोकांस म्हणाला, आता अहो इस्रायल लोक हो, जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवित आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या. म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. पहा, ज्या देशाचे वतन मिळवण्यास तुम्ही जात आहात त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला विधी व नियम शिकवले आहेत त्याप्रमाणे तुम्ही चालावे. तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत, कारण त्यामुळे देशोदेशी लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधी संबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो तेव्हा तो आमच्या जवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. येरुशलेम प्रभूचे गुणगान कर. यरुशलेम प्रभूचे गुणगान कर. येरुशलेम प्रभूचे गुणगान कर. सियोन तुझ्या देवाचे स्तवन कर. तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. तुझ्यामधील नागरिकांना आशीर्वाद दिला आहे. प्रतिसाद. यरुशलेम प्रभूचे गुणगान कर. तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. त्याचा शब्द वेगाने धावत येतो. तो लोकरीसारखी दाट हिमवृष्टी करतो. राखेसारखे दव पसरतो. प्रतिसाद. यरुशलेम प्रभूचे गुणगान कर. आपला संदेश त्याने याकोबला आणि आपले नियम व संकेत इस्रायलला जाहीर केले. कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही. त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत. प्रतिसाद. यरुशलेम प्रभूचे गुणगान कर. जयघोष. पहा, आताच समय अनुकूल आहे. आताच तारणाचा दिवस आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील व शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, आजचं जे पहिलं वाचन आहे ते अनुवादाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. आणि या वाचनामध्ये मोशे विविध विधी, विविध नियम आणि विविध आज्ञा या समजावून सांगताना त्या पाळण्यात आपलं कसं हित आहे ते स्पष्ट करतो. परमेश्वरी आज्ञा पाळणे म्हणजे खरेखुरी जीवन प्राप्त करणे हा जो मौलिक संदेश आहे, हा जो मौलिक विचार आहे, हा या वाचनातील वचनांचा गाभा आहे. परमेश्वर त्याचे नियम आपल्या हितासाठी देत असतो. ते पाळणे व त्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवन जगणे यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. अतूट अशा प्रकारचं नातं आहे. आणि त्यासाठी आपली परमेश्वरावरील श्रद्धा आपल्याला स्फूर्ती देत असते, प्रेरणा देत असते. हे या पहिल्या वाचनामध्ये अधोरेखित केलेलं आहे. माझ्या प्रिय मुलामुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, आजचं जे शुभवर्तमान आहे ते डोंगरावरील प्रवचनाचा भाग आहे. येशूचे खरेखुरे शिष्य कोण आणि ते कसे असावेत, तसेच स्वर्गीय राज्यातील जीवन म्हणजे काय ते मत्तय लिखित शुभवर्तमानातील 5 ते 7 या अध्यायात आपल्याला डोंगरावरील प्रवचनामध्ये सापडतं. आजचं शुभवर्तमान हे 5व्या अध्यायातील आहे. आणि या शुभवर्तमानामध्ये नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ यांची कशी परिपूर्ती झाली आहे, येशूमध्ये ते कसं साकारलेलं आहे, ते प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वतःच्या शब्दात अधिकार वाणीने समजावून सांगताना आपल्याला आढळत आहे. हे जे नियमशास्त्र आहेत, या ज्या आज्ञा आहेत, ही जी शिकवण आहे
ती पूर्ण करणं म्हणजे शास्त्रलेखात आहे ते प्रत्यक्षात आपल्या जीवनात उतरवणं, त्याप्रमाणे करणं, त्याप्रमाणे वागणं, म्हणजेच थोडक्यात श्रद्धा आणि नैतिकता, फेथ अँड मॉरल्स यांच्यात सांगड घालणं होय. म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे, तर त्याचबरोबर आपलं तसं जीवन असलं पाहिजे, तरच आपण परमेश्वरी वचन ऐकलंय असं आपण म्हणू शकू. आजपासून आपण संत योसेफ याच्या नोवेनाला सुरुवात करत आहोत. यंदाचं वर्ष हे संत योसेफ वर्ष म्हणून पोप फ्रान्सिस यांनी घोषित केलेलं आहे. आणि त्याच्या जीवनाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याने ज्या रीतीनं त्याच्या श्रद्धेची, त्याच्या जीवनाशी जी सांगड घातलेली आहे ती अपूर्व आहे. संत योसेफचं जीवन हे श्रद्धेचं जीवन होतं. परमेश्वर काय त्याच्यासाठी योजना आखून आहे ती समजावून घेऊन, अगदी स्वप्नात देखील असलेली ती योजना समजावून घेऊन तो प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये आणतो, पवित्र मरियेचा सांभाळ करतो. त्यासाठी त्याला कष्ट उपसावे लागतात, त्रास सहन करावा लागतो, रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो, पण त्यामुळे तो डगमगला नाही. या श्रद्धेसाठी, या श्रद्धेचं आपल्या जीवनाशी मिलाप करण्यासाठी तो प्रसिद्धी पराणमुख राहिला. आपले कोणी नाव जपावं, आपल्याला कोणी टाळ्या माराव्यात, आपला कोणी उदो उदो करावा म्हणून नव्हे, तर प्रभूला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपलं सारं जीवन वेचलं होतं. त्या संत योसेफाच्या जीवनावर आजपासून आपण लक्ष केंद्रित करत आहोत. आणि 19 मार्चला जो सोहळा आहे तो आपण साजरा करणार आहोत. आजच्या या पहिल्या वाचनाच्या प्रकाशात आणि शुभवर्तमानाच्या शिकवणुकीच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की माझी श्रद्धा ही खरोखर ख्रिस्ती श्रद्धा आहे का? ती मला समजली आहे का? ती मला पटली आहे का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे तीच माझी श्रद्धा माझ्या दैनंदिन जीवनातून मी कशी प्रकट करत आहे? कशा रीतीनं माझे शब्द, माझे विचार आणि कृती याद्वारे मला समजलेली ख्रिस्ती श्रद्धा, मला कळलेला येशू मी इतरांपर्यंत पोहोचवत आहे. आपण क्षणभर शांत राहूया आणि प्रभूने आपल्याला दिलेल्या संदेशावर थोडा वेळ मनन चिंतन करूया. आणि आपल्या गरजा आपण प्रभू परमेश्वराच्या चरणी सादर करूया. परमेश्वर दयाळू आहे, मायाळू आहे, मंद क्रोध आहे. त्याच्या पायाशी आपण आपल्या गरजा, आपल्या विनंत्या विनम्रपणे सादर करूया. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या ख्रिस्त सभेचे प्रमुख पोप फ्रान्सिस, आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना त्यांचे कार्य करण्यास प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू येशू ख्रिस्ताला अभिप्रेत असे श्रद्धा व नैतिकतेचे जीवन जगण्यास आपल्याला कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. संपूर्ण जग करोना विषाणूच्या विळख्यातून
मुक्त व्हावे व लसीकरणाच्या प्रकल्पावर प्रभूचा सतत आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. गरीब, गरजवंत, असहाय्य, दिव्यांग, आजारी व अपघातग्रस्त आदी लोकांना प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. शेवटी आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पित्या, आम्ही आमच्या गरजा, आमच्या अडचणी, आमचं दुःख घेऊन तुझ्या चरणांशी आलो आहोत. आम्हाला सारं काही शब्दामध्ये मांडता आलं नाही, परंतु तू आमचं अंतःकरण ओळखतोस, आमचं जीवन जाणतोस आणि म्हणून तू आम्हाला कृपा दे, शक्ती दे, बुद्धी दे व तुझे वचन आमच्या जीवनात उतरवण्यासाठी आम्हाला सबळ कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.